चला मागे बसून घ्या. सर्व महिला मंडळींनी मागे सरकून बसून घ्या. मागे समोर आदिवासी बोलते फुले शाहू आंबेडकरांचा वारसा असलेल्या या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सातत्याने इथे चालू आहे. हैदराबाद गॅझेटचा आणि महाराष्ट्राचा काहीही संबंध नाही. हैदराबाद स्टेट वेगळं आहे आणि महाराष्ट्र स्टेट वेगळं आहे. तिथले कानून वेगळे आहे आणि महाराष्ट्राचे कानून वेगळे आहे. आदिवासीची चाली रीती रूढी परंपरा ह्या भिन्न आहेत. त्या बंजारा समाज ह्या पाचही निकष पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून अनुसूचित जमातीमध्ये बंजारा समाज असो की धनगर समाज असो की वडार समाज असो, आदिवासीमध्ये त्यांना कदापिही घेणं शक्य नाही, कारण ते असंविधानिक आहे. आणि जर तसं होत असेल तर हा संविधानाचा अपमान आहे आणि आम्ही आमच्या ताटातली भाकरी इतर कोणालाही खाऊ देणार नाही. आणि त्यासाठी मग रस्त्यावर उतरून याही पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी उभं करू आणि पूर्ण महाराष्ट्रभर ते आंदोलन राहील. संबंध बुलढाणा जिल्ह्यामधून आमचा आदिवासी मोर्चा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. याचं एकमेव कारण की जे बोगस मोर्चे निघत आहे, बोगस आदिवासीमध्ये घुसणारे जे बोगस मोर्चे आम्ही म्हणतो त्याला, हे बोगस आदिवासी मोर्चे निघतात. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे दिले. कारण की बंजारा आणि धनगर हे कदापि आदिवासीमध्ये येत नाही आणि मोडल्या जात नाही. तसं धनगराचं सुद्धा आरक्षणाबाबतीमध्ये केंद्र शासनाकडे गेलं होतं, पण परत रिटर्न त्यांना पाठवण्यात आलं, वापस प्रस्ताव गेला. ते होणे शक्य नसल्यामुळे त्यांना दिलं जात नाही. तसंच बंजारा समाजसुद्धा आहे, कारण बंजारा समाजाला ऑलरेडी आरक्षण दिलेलेच आहे. परत ते आदिवासीमधून आरक्षण देणं हे शक्य होत नाही आणि होणार बी नाही. आणि आम्ही जर आमच्यावर अन्याय होत गेला, शासनाने गेलं, तर आम्ही त्याच्या विरोधात तीव्र आंदोलन म्हणजे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आलो, नंतर आम्ही मंत्रालयात जाऊ, त्यानंतर दिल्लीत जाऊ. अशा प्रकारचं आम्ही मागे हटणार नाही, मोडल पण मागे हटणार नाही.